हो, मी माझी सखी. तर आज मी बनवलंय सगळ्यांच्या आवडीचं असं मँगो शिरा. म्हटलं चला आज मँगो शिरा बनवलेला आहे, तर चला ही छोटीशी रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया. मँगो शिरा बनवण्यासाठी मी सुरुवातीला रवा घेतलेला आहे. रवा हा मी भाजूनच घेतलेला आहे. म्हणजे रवा नेहमी भाजलेलाच असतो घरामध्ये, जेणेकरून काय होतं असं झटपट कधी शिरा, उपमा बनवायचं झालं ना आणि रवा घरात भाजलेला असेल ना, तर आपल्याला झटपट शिरा किंवा उपमा बनवता येतं. त्यामुळे माझ्या घरी नेहमी रवा हा मी भाजूनच ठेवलेला असतो. त्यासाठी आता मी काय केलं, 1 वाटी रवा घेतलेला आहे. इथे मी आपल्या टेस्टनुसार मी मँगो बारीक कट करून घेतलेले आहेत. आता चमच्याने ह्याला मी बारीक करून घेणार आहे, आणखी सॉफ्ट करून घेणार आहे. इकडे चवीनुसार साखर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे आणि काजू बदाम घेतलेले आहेत. आता काजू बदामचे पण मी छोटे छोटे पीस करणार आहे. आता काजू बदामचे पण छोटे छोटे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. इकडे मँगो पण मी चमच्याने एकदम स्मॅश करून घेतलेले आहे. आता इथे चमच्याने मी मँगोचे जे पीस करून घेतलेले होते त्याला सॉफ्ट करून घेतलेलं आहे. इकडे काजू बदामचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता सुरुवातीला मी तूप टाकते. तूप गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला मी तुपामध्ये ड्रायफ्रूटचे जे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते छान आता मी फ्राय करून घेते. ड्रायफ्रूट्स पण छान तुपामध्ये आता भाजून झालेले आहेत. आता लगेच मी रवा टाकून घेते. रवा जरी भाजलेला असला तरी तुपामध्ये मी त्याला छान पुन्हा भाजून घेणार आहे. रवा मी कढईमध्ये भाजायला ठेवलेला आहे, तोपर्यंत मी इकडे पाणी पण बॉईल करायला घेतलं आहे. जेवढ्या वाटी मी रवा घेतला आहे त्याच्या डबल वाटी मी पाणी बॉईल करून घेणार आहे. आता इकडे रवा पण छान तुपामध्ये भाजला गेलेला आहे. 2 ते 3 मिनटं मी फक्त भाजून घेतलेलं आहे, कारण रवा तर मी आधी भाजून घेतलेला होता. आता काय करणार आहे, लगेच इकडे जो मँगोचं मी पल्प करून घेतलेला आहे ना, तो पण याच्यामध्ये ॲड करते. आणि पुन्हा छान मी रवा परतून घेते मँगो सोबतच.
आता लगेच मी बॉईल करायला पाणी ठेवलेलं आहे ते पण याच्यामध्ये ॲड करते. आणि आता मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे. आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवून देते. एक 2 मिनिटांमध्ये मी झाकण काढून घेते. आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार साखर टाकते. साखर पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे. आता मी पुन्हा 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून देते. 2-3 मिनिटं झालेली आहेत. आता मी झाकण काढून घेते. वाव, छान एकदम शिरा झालेला आहे. एकदम सॉफ्ट असा झालेला आहे आणि कलर तेवढा सुंदर आलेला आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचं फूड कलर वगैरे टाकायची गरज पडलेली नाहीये. एवढा सुंदर कलर आलेला आहे. गॅस बंद करते आणि एका प्लेटीमध्ये आता छान काढून घेते.